चला आपण त्रिकोणांच्या शिरोलंबांविषयी माहिती घेऊया. त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे थोडक्यात त्या त्रिकोणाची उंची असते. आणि कल्पना करा की एखादा त्रिकोण एका टेबलावर ठेवला आहे आणि आपण फक्त त्याची उंची मोजली तर ती त्या शिरोलंबाची लांबी असते. आपण हा शिरोलंब कसा ओळखायचा? कारण ही उंची आहे ती त्रिकोणाच्या पायाला लंब असते. आणि आपण हा त्रिकोण टेबलासारख्या एखाद्या पृष्ठभागावर ठेवल्यामुळे हे अंतर त्रिकोणाचा पाया आणि त्याचा सर्वात वरचा बिंदू यामधील अंतर असते. आणि म्हणूनच शिरोलंब म्हणजे कोणत्याही शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब असतो. आणि तो लंब असल्यामुळे शिरोलंब त्रिकोणाच्या बाजूशी जो कोन करतो तो 90 अंशाचा असतो. आता जर आपण हा त्रिकोण फिरवला तर काय होईल? जर आपण हा त्रिकोण फिरवून ही बाजू त्याचा पाया म्हणून ठेवली तर आता या त्रिकोणाची उंची बदलेल. आता हा टेबलावरचा पाया आहे आणि आपण समोरील शिरोबिंदूतून समोरील बाजूवर एक लंब टाकूया. आणि आता ही त्या त्रिकोणाची उंची असेल. ठीक आहे. आणि हा कोन 90 अंशाचा आहे, त्यामुळे याला मी H1 असं नाव देतो. आणि आता आपण ही जी बाजू आहे पाया म्हणून ठेवून हा त्रिकोण पुन्हा फिरवूया. आपल्याला असं काहीतरी मिळेल. आणि आता इथे टेबल या बाजूला आहे आणि याची उंची अशा प्रकारे दिसेल. आणि तुम्ही पाहू शकता की या त्रिकोणासाठी शिरोलंबाची लांबी खूप जास्त आहे. तर हे सर्वसाधारणपणे सर्वात वरचा बिंदू म्हणजे शिरोबिंदूतून समोरील बाजूवर लंब काढण्यासारखा आहे. आणि आपण आत्ताच पाहिलं की दिलेल्या त्रिकोणासाठी आपण 3 शिरोलंब काढू शकतो आणि त्यांची लांबी वेगवेगळी असू शकते. आपण नेहमी या शिरोलंबांना वेगवेगळ्या बिंदूंनी नावे देऊ शकतो. समजा हा जो शिरोलंब आहे हा AM आहे आणि इथे त्रिकोण ABC अशा प्रकारे फिरवला आहे आणि हा शिरोलंब CN आहे. आणि या त्रिकोणामध्ये आपण त्रिकोण असा ठेवला आहे आणि टाकलेल्या लंबाला आपण BO असं नाव देऊ शकतो. त्रिकोणांचे वेगवेगळे प्रकार देखील असतात. आपण विचार करू शकतो असा एक त्रिकोण म्हणजे लघुकोन त्रिकोण, ज्यामध्ये सर्व कोन लघुकोन असतात आणि त्यामुळे त्याचे सर्व शिरोलंब त्रिकोणाच्या आतमध्ये असतात. तर हा झाला लघुकोन त्रिकोण. पण जेव्हा आपल्याकडे विशाल कोन त्रिकोण असतो, ज्यामध्ये एक कोन विशाल कोन असतो, तेव्हा काय? जर आपल्याकडे असा एखादा त्रिकोण असेल तर या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर शिरोलंब टाकून या त्रिकोणाची उंची शोधता येते. पण जेव्हा आपण तसं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्रिकोणाची पाया असलेली बाजू वाढवावी लागते. आपण या त्रिकोणाला ABC असं नाव देऊया. ही BC बाजू D पर्यंत वाढवली आहे आणि मग AD हा शिरोलंब होतो. उरलेले शिरोलंब CE किंवा समजा BF आहेत. हे समोरील बाजू वाढवून अशा प्रकारे काढले जाऊ शकतात. आणि अशा प्रकारे तुम्ही विशालकोन त्रिकोणाचे शिरोलंब ओळखू शकता. आपल्याला माहीत असलेला आणखी एक त्रिकोणाचा प्रकार म्हणजे काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंबांपैकी एक शिरोलंब ही त्याची बाजूच असते. तर इथे AB ही बाजू BC ला लंब आहे आणि तो त्या त्रिकोणाचा शिरोलंब देखील आहे. आणि तुम्ही B पासून AC वर अशा प्रकारे शिरोलंब काढण्याचा प्रयत्न करू शकता. आणि मग CB हा देखील AB वर टाकलेला शिरोलंब आहे. आपण या बिंदूला N असे नाव देऊया. त्यामुळे प्रत्येक त्रिकोणासाठी फक्त हे लक्षात ठेवा की त्रिकोणाचा शिरोलंब मिळवण्यासाठी तुम्हाला दिलेल्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर एक लंब टाकावा लागतो.